असा हा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहताय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पण देऊया. तर मॅचला सुरुवात होईल. अतिशय चांगला सामना आजच्या गर्द दिवसामधला सुपर 8 मध्ये आपण पाहताय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे अनिल दादा ढोपरे यांचा संघ मात्र सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामध्ये पोहोचला. आणखीन कोणता संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल, कानपोली की वळवली, यासाठी मात्र संघर्ष तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. दोन दिग्गज संघांमध्ये मोठी लढत. पहिली जोडी मैदानाकडे रत्नदीप चौधरी त्याच्या बरोबरीने ऋषी चौधरी आज ओपनर. आघाडीचे दोन खेळाडू मैदानाकडे पण दाखल होताना पाहताय. खरं तर मैदानाच्या बाहेर मैत्रीचे संबंध असणार हे दोन संघातील खेळाडू आहेत, परंतु या सामन्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगला युद्ध पाहायला मिळेल या दोन्ही टीमच्या दरम्यान. तरी निश्चित स्वरूपात श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोष शेठ म्हात्रे साहेब आज व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धेकरता 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आणि ग्रामस्थ मंडळ तलोजा मजकूर यांच्या वतीने जाहीररित्या इथे आभार व्यक्त करत आहोत. दानशूर दाते आदरणीय संतोष दादा आपण पाहत आहे, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला आम्हाला आर्थिक डोनेशन मिळालं, त्यांचा आभार. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून आणखीन एक ताकदवर स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल पिसारवे नगरीमध्ये. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकासाठी आला आदेशमध्ये सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर, त्याच्या समोर अपकमिंग यंगस्टर रत्नदीप चौधरी. पहिला बॉल स्विच इट करायचा होता. आपण पाहता यॉर्क लाईनचा हा चेंडू आणि इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला आदेश मतेच्या माध्यमातून. आदेश मध्ये अतिशय चांगला वर्सटाईल गोलंदाज आहे. बघा चांगला प्रवास पूर्ण केला बदलापूरतून, मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झाला सेकंड मॅच साठी. आणि या मॅच मध्ये टॉस जिंकून वळवळी संघाने मात्र प्रथम बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं कानपोली टीमला. फुलटॉस बॉल दिशा दिले वृष्य सायाने बॉलला वळवला अगदी ऑन साइडला. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक फंबल झाले. त्या ठिकाणी आपण पाहू शका रोहित पाटील 4 धावा चौकार. क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी दीपक पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सुवर्ण संधी गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल कानपोली संघाला. या वेळेला डाऊन द ग्राउंड फुल पेस ऑफ द बॅट स्टँड अँड डिलिव्हर्ड. रत्नदीप चौधरीचा हा धमाका लॉंग ऑनला क्लिअर करत चालला बॉल बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार षटकार. अशी लढत मैदानामध्ये आली. दोन ताकदवर संघांमध्ये हा तुम्ही संघर्ष पाहताय, घमासान पाहताय. आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये यावेळेला देखील शॉर्ट टर्म पूल करायचा फटका फसलाय. मिड विकेट मध्ये रोहित डाऊन द बॉल, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. लगेच प्रत्युत्तर दिले आदेश मतेने. खेळाडू झाला झेलबाद. या ठिकाणी आपण पाहता रत्नदीप चौधरी पहिला धक्का बसेल या ठिकाणी वळवली टीमला. पहिला खेळाडू बाद झाला. पहिला खेळाडू आपण पाहिला त्या ठिकाणी रत्नदीप बाद झाला. खरं तर मोठा फटका मारण्याचा मोह त्याला आवडता आलेला नाहीये आणि त्या ठिकाणी मिस्टामिंग स्ट्रोक खेळत असताना झेलबाद झाला. या स्पर्धेचा आनंद घेत असताना कानपोली नगरीचे आमचे मित्र तुषार पाटील, जय पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि संपूर्ण संघाला शुभेच्छा. त्यांचाही मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. जतीन गोंधळी आमचे उसाटण्याचे स्कोरर आहेत, चांगलं योगदान त्यांचं राहिले या स्पर्धेसाठी. आदेशने मात्र पहिला खेळाडू बाद केला. त्यानंतर आपण पाहता विशाल चिंद्रनकर हा खेळाडू मैदानाच्या दिशेने चालला. तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला हा खेळाडू आलाय. यावेळेला लेटकटचा प्रयत्न गॅप मध्ये फटका सजवलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय त्या ठिकाणी गोळीगत सीमा पार. रन्स मधील 4 चौकार.
बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक्स पाहायला मिळाला विशाल चिंद्रनकर या खेळाडूच्या बॅटमधून. 4 धावा पण येताना पाहिल्या आणि आता आदेशला कमबॅक करावा लागेल कारण या ओव्हरमध्ये अधिकच्या धावा खर्च केल्या त्याने. आतापर्यंत आपण पाहता संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 14. आदेश हे पहिलं षटक थोडंसं महाग ठरत असताना यावेळेला ऑन साईडला स्लॉग हिट करायचा होता. बॉल ऑन साईडला मारला त्या ठिकाणी रोहित आहे डीपमध्ये. एकच धाव या चेंडूवरती राहील. या 1 रनच्या मदतीने आपण पाहत आहे पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे एक खेळाडू बाद 17 धावा. माफी असावी 15 धावा आल्या. यस टेन्शन बघा प्रत्येकाचं इकडे लक्ष लागलं आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे कारण प्रत्येक खेळाडू जेव्हा मैदानामध्ये उतरतात तेव्हा त्यांचं लक्ष असतं खरं प्रत्येक धावांवरती प्रत्येक विकेटवरती आणि अगदी चांगला अंदाज बांधत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या आपण पाहता हिमांशू एंटरप्राइजेस वरवडी संघाच्या माध्यमातून सुरुवात दमदार झाली आहे परंतु 5 षटकामध्ये किमान 60+ रन या ठिकाणी आपण बनवावे लागतील. या ठिकाणी खरं तर बॅटिंग करत असताना वरवडी संघाला कारण समोरच्या संघामध्ये तितकेच ताकदीचे खेळाडू आहेत. चेतन पाटील मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता. अधिकतम स्पर्धा खेळत असताना मात्र हा संघ मॅच्युअर्ड झालाय जो कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतोय. तो संघ आहे कानपोली. तळोजा MIDC परिसरातला आणि पनवेल तालुक्यातला सर्वोत्कृष्ट संघ आपण पाहिला. कानपोली संघाला नेहमी चांगले योगदान या संघाचं राहील आणि त्याच्या बरोबरीने तितकाच ताकदवर संघ हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली संघाला पण पाहता मैदानामध्ये चेतन पाटीलचा बॉल शरीरावरती आला होता वेगाने आणि इथे आपण पाहता सिंगल रन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. आतली कडा घेऊन बॉल मिडविकेट क्षेत्राकडे जाताना पाहायला मिळाला ज्या ठिकाणी सिंगल धाव मिळाली. बॅटिंग करत असताना विशाल चिंद्रनकरला संघाची एकूण धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती एक खेळाडू बाद 16. संध्याकाळचा हा सामना आजच्या दिवसातला शेवटचा सामना जो जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये पोहोचेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिला पहिल्या दिवसामध्ये खरं तर चैतन्येश्वर खुटारी आणि त्याच्या बरोबरीने स्वर्गीय आरती भाग्यवंत जहरमान करंजाडे हा संघ सुपर 8 मध्ये पोहोचला. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं जितवाई कृतान 11 जिते आणि त्यांच्या बरोबरीने जयदुर्गा रोहिंजन हा संघ तुम्हाला सुपर 8 मध्ये पोहोचताना पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसामध्ये स्वर्गीय रामचंद्र मळवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ पोहोचलाय. स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि इथे पाठवला त्याने सिक्सर प्लॉट मध्ये. महेंद्रसिंग धोनी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनच्या बाहेर बॉलला फेकून दिला ऋषीने सीमा पार षटकार. प्रमुख खेळाडू आणि एका बाजूने वलवडी संघाचा प्रमुख खेळाडू दोघांमध्ये बॅटल आणि इथे आपण पाहता रिव्हर्सचा फटका. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार. इथे मात्र रन्स येतील 4 चौकार. ऋषिकेश चौधरीच्या माध्यमातून 4 धावा आल्या या फटक्यावरती आणि संघाची धावसंख्या आपण पाहता वृद्धिंगत होत असताना एक खेळाडू बाद 26 धावा या धावफलकावरती आपण लागताना पाहू शकाल. पुन्हा एकदा वन्स अगेन रिझल्ट चांगला आहे. 1 मोर इथे आपण पाहताय हा 4 येतोय बॅटिंग करणाऱ्या ऋषीच्या माध्यमातून टीम वलवली संघासाठी. चेतनचा त्याच्या अगेन्स्ट मात्र विथ द टर्न केले स्विच इट फटका. दोन्ही वेळा आपण पाहिला चांगला रिझल्ट पाहायला मिळाला ऋषीच्या माध्यमातून. 30 धावा धावफलकावरती. यावेळेला फुल लाईन डिलिव्हरी ऑन साईडला बॉलला ड्राईव्ह केला मिड विकेट क्षेत्राकडे. रोहित त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. चेंडूची फेक येईल त्याचबरोबर मात्र सिंगल रन या बॉलवरती आली आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये मात्र आता वलवली संघाला चांगला स्टार्ट मिळालाय. मागच्या मॅचमध्ये रोहन चिखलेकर नावाचं बादल आपण पाहिलं ज्याने 44 धावा केल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. आता इथे आपण पाहता ऋषिकेश आक्रमक झालाय त्याला थांबावं लागेल. ऋषिकेश म्हटलं की नक्कीच आपण पाहिलं एक चांगला हार्ट हिटर फलंदाज क्लीन हिटिंग ही त्याची आपण ओळख पाहिली. चांगले फटके त्याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिले. तो खेळाडू नॉस्टॉकिंग एंडवर त्याला विशाल स्ट्राईक एंडला आला. हलकीशी कडा लागली होती. विकेट किपरने शर्तीचे प्रयत्न केले परंतु बॉल मागे फील्ड झाला रोहनच्या माध्यमातून. रन या बॉलवरती नाहीये. 2 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या हिमांशू एंटरप्राइजेस वळवळी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे एक गडी बाद 31 धावा. तर व्यासपीठावर आम्ही पाहतो सिद्धी करवले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री बालकृष्ण
शंकर पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत, क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. या संतोषदादा यांच्या शुभ हस्ते आणि दीपकदादा यांच्या शुभ हस्ते माऊलींचा सन्मान केला जाईल. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचा अंतकरण आहे आणि यापुढील उर्वरित आयुष्य ज्याने पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित केलेली मंडळी आपण पाहतो. बालकृष्ण दादा वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सन्मान केला जाईल. मंगेश केनी यांच्या वतीने गावदेवी कानपोली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. ओटू रोशन पाटील. 2 ओव्हर संपल्या, पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि पॉवर प्ले मध्ये मात्र चांगली सुरुवात केली. 15.50च्या सरासरी 31 हवा आपण येताना पाहिल्या धावफलकावरती, ज्यामध्ये ऋषी प्रचंड आक्रमक झाला. सेकंड स्पेलसाठी आता आदेशमध्ये बॉलिंग ट्रॅकवर त्याला तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट बनवायचं आहे बॅटिंग करणाऱ्या पलोली सगळा. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, टोक क्रशिंग यॉर्कर आणि इथे आपण पाहिला त्रिफळाची झाला फलंदाज ऋषी चौधरी. बघा बॅटचा फ्लो, बॅकलिप खाली येण्या अगोदर बॉल झपकन घुसला, यस्टर्नवर लागला आणि फर्निचर डिस्ट्रॉय होताना आपण पाहिल्या आदेशच्या माध्यमातून. खेळाडू बाद ऋषी चौधरी. मारले तर तनया मुंबईकर यांच्याकडून 1000चं पारितोषिक आलं या खेळाडूला आणि सलग 3 विकेटसाठी आदरणीय समाजसेवक गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील यांच्याकडून गोलंदाजांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. मोटिवेशन करत असताना हे मान्यवर आपल्या खेळाडूंना ही कौतुकाची थाप राहील. जर का सलग 3 विकेट आले, सलग 3 षटकार आले तर मात्र पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला या मैदानावरती आपण होताना पाहणार आहात. नौका खेळाडू अजिंक्य मात्रे चालला 4थ्या क्रमांकावरती. आणखीन एक स्फोटक खेळाडू मधल्या कालावधीमध्ये थोडासा बॅटपॅच त्याच्याही वाट्याला इंज्युअर होता. हा खेळाडू पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सज्ज झालाय 4थ्या क्रमांकावरती. यावेळेला हलकीशी कडा लागली आहे, सेकंड विकेटची संधी आली आहे आणि गमावली आहे. सुधीर पाटील डोक्यावरती हात ठेवतोय. बघा आजच्या दिवसामध्ये जितक्या झेल सुटल्या त्या झेल महागड्या राहिल्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघासाठी. आता हा झेल सुटला अजिंक्यचा, त्याचा फायदा अजिंक्य घेईल का हे पाहावं लागेल. कारण आज आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये दहिसर संघात देखील असे जीवनदान दिले होते. हेतूत टीमने त्याचा फायदा घेत मात्र हेतूत संघ पराभूत झाला आणि मागच्या ही मॅच मध्ये आपण पाहिला ज्या ठिकाणी अनिकेत ढोपरीला जीवनदान मिळालं होतं तोही घातक झाला होता. आता इथे संधी मिळाली अजिंक्य मात्रेला. हलकीशी कडा लागली होती, विकेट किपर सुधीरकडून अपेक्षा नव्हती, त्याच्याकडून मात्र झेल सुटली आणि जीवनदान मिळालं. त्या ठिकाणी आपण पाहता अजिंक्य मात्रेला सिंगल रन आली, स्ट्राईक रोडे झाले विशाल चंद्रकर. आता हा स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला परफेक्ट यॉर्कर खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. बॉल मागे चालला मिड विकेट क्षेत्राकडे. कमालीचं कमबॅक आदेश मतेच्या माध्यमातून. बघा रूम क्रिएट करून देत नाही फलंदाजांना. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला आता हेलिकॉप्टर फटके खावे लागतील. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला फुटवर्क दाखवावं लागेल, तेव्हा तुम्ही आदेश मतेला डॉमिनेट करू शकता, अन्यथा आदेश तुमच्यावरती हवे होईल. सिंगल आली, एंड बदलला. आता ज्या खेळाडूला जीवनदान मिळालं तो अजिंक्य मात्रे स्ट्राईक एंडवरती आला. धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 33. परफेक्ट यॉर्कर, पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केलाय आदेश मतेने. प्रचंड खरं तर व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि ॲक्युरेसी चांगली आहे. बघा आदेश मतेची गती देखील त्याच्याकडे भरपूर आहे. त्याचा योग्य वापर तो नेहमी आपल्या संघासाठी करत असतो आणि सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर मात्र त्याने कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जास्त खर्च केल्या 15, परंतु इथे आपण पाहता कमबॅक करत असताना आदेश मतेला. विशाल चंद्रकर हा खेळाडू स्ट्राईक एंडवरती आपण येताना पाहू शकाल. 34 धाव फलकावरती आहेत 2 खेळाडू बाद. हलकीशी कडा लागली आहे. ज्या सुधीरने झेल सोडला होता त्याने आता पकडलाय. खतर आपण पाहिला हा रिले कॅच पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातातून बॉल उडाला मागे आणि मागे बॅकअप साठी असणारा सुधीर त्याने झेल टिपला. खेळाडू बाद झालाय विशाल चंद्रकर. 3रा धक्का बसेल टीम ओळवलीला. ची उणीव वाजते. सर्वाधिक सिनियर क्रिकेटर कृष्णा पाटील आज मात्र संघात या स्क्वॉडमध्ये आपल्याला आढळून येत नाहीयेत. डेफिनेटली खरं आपण पाहिला प्रचंड अनुभवी खेळाडू आणि रिव्हर्स फटक्या खेळण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज तो मात्र टीम स्क्वॉडमध्ये नाही आहे. परंतु कानपोली संघ म्हटलं की अनेक
नवनवीन खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ. या टीममध्ये आपण पाहिलं चांगले जेन्युइन बॉलर आहेत. 5 गोलंदाज तर आपण पाहिले अतिशय महत्त्वाचे आहेत या संघामध्ये. त्यामुळे कधीच बॉलर्सची कमतरता या टीमला भासलेली नाही आहे. आणि टॉप ऑर्डरला चांगले फलंदाज देखील आहेत. मिडल ऑर्डरमध्ये देखील चांगले पिच हिटर आहेत. त्यामुळे हा संघ प्रचंड बॅलन्स राहिला. आणि एका बाजूने तितकाच बॅलन्स संघ आपण पाहता हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली संघाला पाहू शकाल. मागच्या सामन्यामध्ये 44 धावा करणारा रोहन चिखलेकर मैदानाकडे चालला 5व्या क्रमांकावरती, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 7 षटकार मानाचा पराक्रम केला होता. एक दुहेरी अंक तरी पूर्ण करत असताना 44 धावा आपल्या संघासाठी केल्या होत्या असा हा खेळाडू. या वेळेला स्विंग अँड मिस, जबरदस्त कमबॅक या ओव्हरमध्ये आदेश मतेने केलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 15, या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 3, गडी बाद केले 2. सेकंड स्पेलमध्ये आलेला आदेशने 2 षटकं टाकली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्याने धावा खर्च केल्या एकूण 18, गडी बाद केले 3. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 34. अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी. स्लॉग ओव्हरचे 2 षटकं असतील. आता खरं तर हाणामारी करावी लागेल, फलंदाजांना आक्रमण करावे लागेल. या ठिकाणी अजिंक्य आणि त्याच्याबरोबर रोहन या फलंदाजाला. मिडल ऑर्डरचे 2 आक्रमक खेळाडू, बॉलिंग मार्कमध्ये वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर इन कानपोली टीम, सर्वात अनुभवी खेळाडू आपण पाहता सुधीर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, तो मात्र बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होईल. गेले कित्येक वर्ष या संघाची तो सेवा करतोय. चांगला खेळाडू आहे आणि तितका चांगलं व्यक्तिमत्व देखील म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या षटकामध्ये तो बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर असेल ज्याला जीवनदान मिळालं तो अजिंक्य मात्रे स्ट्राईक एंडवरती. पहिला फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना वाईड स्लॉंगला बॉल वेगाने चला. फिल्डिंग बघा कमालीचं, एफर्ट्स लावल्या. फुटवर्कचा वापर करत असताना फुटबॉलच्या खेळामध्ये या गोष्टी आपण पाहिल्या आहोत. इथे अगदी लास्ट मोमेंटला बेंड होण्या अगोदर पायाने बॉलला स्टॉप केला. अगदी योग्य निर्णय आपण आदेशच्या माध्यमातून पाहिला. 2 धावा सेव्ह केला आपल्या संघासाठी. आणि आज संबंध क्रिकेटमध्ये मारणे वाले से बेहतर बचाने वाला होता. या 2 धावा त्याने वाचवल्या आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत 3 खेळाडू बाद 36 धावा. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचावं लागेल. यावेळेला लेंथ बॉलचा वापर केला होता. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहता डॉट. यासाठी फिटनेस फार महत्त्वाचा असतो. तुम्हाला फ्लेक्झिबल व्हावं लागेल. अनेक वेळा आपण पाहिलं कधी कधी एखादा खेळाडू अनऑर्थोडॉक्स टाईप फटके खेळत असतो. त्याच्याकडे असणारं खरं तर फिटनेस आणि त्याची चेंडूवरची नजर, प्रॅक्टिस या फार गोष्टी महत्त्वाच्या असतात. अजिंक्यला देखील तेच करावं लागेल. फुटवर्कचा वापर करत असताना हा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुधीरचा कमबॅक. इथे यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, बरोबर बुंधामध्ये टाकला हा बॉल. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही. तर गोलफलंदाज अजिंक्यकडे वेग भरपूर होता या बॉलमध्ये. फास्ट अँड फ्युरियस वेगवान आपण यॉर्कर पाहिला त्या ठिकाणी सुधीरच्या माध्यमातून. लेफ्टी बॉलर्स त्याला मात्र नॅचरल स्विंगचा चांगला फायदा मिळाला. त्याचा योग्य वापर करत असताना हा यॉर्कर बॉल पाहिला सुधीरच्या माध्यमातून. डॉट बॉल कमबॅक करावं लागेल अजिंक्यला. इथे देखील यॉर्कर बॅक टू द बॉलर. बेस्ट व्हेरिएशनचं बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. आणि इथे आपण पाहिलं गोलंदाज सुधीर पाटील आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना चांगलं कमबॅक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 31, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 3. आता या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त कमबॅक सुधीर पाटीलने केलं. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त पहिल्या 4 चेंडूमध्ये 2. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहता 1000चं पारितोषिक असेल. गोलंदाजांना थोडासा वाईड लाईनच्या दिशेने हा फुलटॉस होता बॉल. लोअर फुलटॉस दिशा दिले. खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली चेतन कडून. मोमेंटम शिफ्ट करणारा हा खरं चौकार राहील. वळवली संघासाठी 4 धावा येतील. या 4 रनच्या मध्येने संघ जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. पाहायला मिळाली. तर फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये नक्कीच चांगले योगदान द्यावं लागेल चेतनला. सुधीरचं हे निर्णायक षटक होतं परंतु तिथे चौकार पाहायला मिळाला. आता लास्ट बॉल या ओव्हर मधला. यावेळेला देखील तेच सरळ बॉल पाहायला मिळाला. हलकीशी कडा घेत बॉल त्या ठिकाणी शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. सिंगल रन या बॉलवरती मिळेल. या सिंगलच्या मदतीने 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या हिमांशू एंटरप्राइजेस वळवली संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 3 खेळाडू बाद 41. अजून अंतिम षटक बाकी आहे. शेवटचं षटक बाकी आहे. करण की रोहन संघ नक्कीच विचार करतील या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाकडे जातील.
कारण इथून आपण जर पाहिलं धाबा कमी खर्च करावा लागतील. रोहन देखील त्यांच्याकडे चांगला ऑप्शन आहे लेफ्टी, परंतु करण अपकमिंग यंगस्टार तोही प्रभावी गोलंदाजी करतोय. त्यामुळे कदाचित विश्वास करणमध्ये दाखवतील संघनायक. मी मगाशी उल्लेख केला ऑप्शन भरपूर आहेत करत कानपोली संघाकडे बॉलिंग डिपार्टमेंटचे, आणि करणमध्ये विश्वास मात्र या षटकामध्ये दाखवत असताना अंतिम षटक असेल. या षटकामध्ये नक्कीच आक्रमण आणि आक्रमणच मैदानामध्ये करावं लागेल. वळवी संघाचे मिडल ऑर्डरमध्ये 2 विध्वंसक खेळाडू अजूनही विकेटमध्ये उभे आहेत, आणि 1-2 मोठे फटके जर आले तर किमान 50+ पुढे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. या खरं तर पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग अटॅक आपण जर पाहिला वळवी संघाकडे तितकाच चांगला आहे. त्यामुळे चांगला टफ फाईट मॅच तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणाला करण पाटीलवरती विश्वास दाखवलाय, आणि समोर ज्याला जीवनदान मिळालं तो अजिंक्य म्हात्रे. मागच्या षटकामध्ये प्रचंड संघर्ष केला सुधीरच्या अगेन्स्ट, त्याला मात्र आता प्रेशर रिलीज करणारा मोठा फटका खेळावा लागेल. प्रेशर जो वाढला होता अजिंक्यमध्ये तो कमी करणारा मोठा फटका त्याला खेळायचा लास्ट ओव्हरमध्ये. पहिला बॉल याही वेळेला आपण पाहिला फुल लेंथ डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता, आतली कडा घेत बॉल मागे चालला, शॉर्ट स्क्वेअर लेगला फक्त सिंगल आली आहे. 42 वरती पोहोचतोय बॅटिंग करणारा हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली संघ. अजून 5 बॉल बाकी आहेत, शेवटचे 5 बॉल, लास्ट ओव्हर मधील 5 निर्णायक चेंडू आहेत. आणि मैदानामध्ये आपण पाहता सिक्सर किंग ज्याने 7 षटकार मारले मागच्या डावामध्ये तो रोहन चिखलेकर स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे. कमबॅक करत असताना करण पाटील यावेळेला बॉलला उडवलाय, ना भय ना भीती, फक्त छत्रपती, छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. इट्स अ मॅक्झिमम षटकार. मध्ये जर तुम्ही बॉल द्याल तर नक्कीच तो सीमा पार चेंडू जाईल यात शंका नाहीये. आणि चांगलं टायमिंग लॉंग ऑनला क्लिअर करत असताना या स्पर्धेतला 8वा षटकार रोहन कडून पाहायला मिळाला. याही वेळेला बॅटचा स्विंग अतिशय वेगवान झाला, थ्रू द कव्हर्स केले, मागे फिल्डर असतील प्रीतम, थ्रो येईल त्याचबरोबर सेकंड साठी निघाले. बघा प्रचंड फंबल झाले यष्टी रक्षक, आणि इथे निर्णय पंचांचा काय असेल. यस, खेळाडू बाद झालाय, स्ट्राईक हवी होती त्या ठिकाणी. रोहनला 1 रन मिळाली, त्या ठिकाणी गावदेवी वळवली संघाला, आणि 1 विकेट मिळाला कानपोली संघाला. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत, अंतिम 3 चेंडू आणि 49 धावा. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली संघ. रविदादा भोईर खरं तर आपण पाहता यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ. महागुरू गडगेसरांनी सांगितलं शून्यातून विश्व निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहताय. मुकेश शेलेटकर अनुभवी खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. मुकेशची इनिंग मला आजही आठवते औटी मैदानावरची, कुंडेबाच्या मैदानावर त्याने केलेले अर्धशतके खेळी कोण विसरेल. मोठ्या संघाविरुद्ध नेहमी त्याचा मोठा कारनामा राहिला होता. आता 3 बॉल बाकी आहेत, 3 बॉलमध्ये मोठा कारनामा त्याला करावा लागेल. यावेळेला देखील आपण पाहता अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फटका सजवलाय, सहजगत्या बॉलला फीड केलं चेतनने, थ्रो अतिशय वेगवान झालाय. अजिंक्य थांबला, त्याच्या पायाला ऑलरेडी इंजुरी झाली होती काही दिवसा अगोदर, त्यामुळे त्याला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये मागं राहावं लागलं, आणि इथे महत्त्वपूर्ण विकेट त्याने गमावलाय. 1 धाव मात्र मिळाली. या ठिकाणी आपण पाहता वळवली संघाला 1 रनच्या मध्येने 50 धावा कंप्लीट झाल्या. बॅटिंग करत असताना हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली संघाच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल टार्गेट सेट करणारे 2 चेंडू असतील अंतिम षटकातील पहिल्या सत्रातील शेवटचे 2 बॉल. याही वेळेला फुल टॉस ड्राईव्ह करत असताना बॉल मागे चेतनच्या दिशेने चाललाय. 1 धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल, थ्रो अतिशय वेगवान झालाय, पण तो मुकेश शेलेटकर पोहोचलाय त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा आल्या, 1 रन मात्र या षटकामधील फार महत्वाची राहील. 2 धावा इथे आल्या, 52 वरती पोहोचतोय मैदानामध्ये गावदेवी वळवली संघ. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा अंतिम चेंडू असेल. टार्गेट किती सेट होईल, मोठा फटका येईल का या बॉलवरती, कारण मुकेश शेलेटकर अतिशय चांगला कास हा खेळाडू आहे. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट टर्न केला बॉलला, मिड विकेट मध्ये फिल्डर रोहित पाटील
चा अतिशय वेगवान थ्रो होता, परंतु अगदी आपण पाहिला लास्ट मोमेंटला बॉल डायव्हर्ट झाला, बदलला, उडाला मागे आणि त्यानंतर सेकंड कंप्लीट होत असताना तिसऱ्या रनचा कॉल, तिसरा रन घेत असताना मात्र खेळाडू बाद झालाय. 2 धावा या बॉलवरती आल्या. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली संघाची धावसंख्या आली धावफलकावरती, ती म्हणजे तब्बल 54 धावा. म्हणजे येणारी 5 षटकं विजयासाठी पुढच्या इनिंगमध्ये कानपोली संघाला चेस करावे लागतील 55 आणि याच धावा रोखायच्यात. खरं तर मैदानामध्ये गावदेवी वळवली संघाला 55. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आणि यानंतर आपण लगेच आवाजामध्ये करूया बदल. मी इथे थांबतोय. आजचा दिवस खरं तर माझा इथे संपलाय, त्याबद्दल मी नक्कीच पुन्हा एकदा आयोजक संतोषदादा पाटील, आयोजक दीपादादा पाटील, आमचे मित्र कामेश पाटील आणि संपूर्ण तळोजा मजकूर ग्रामस्थांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. आमचे समालोचक महागुरू एम डी गडगे सर, दीपकजी पाटील, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट टीम पंच यांचा देखील मी नक्कीच आभार व्यक्त करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. सन्माननीय नितीन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. रोशन पाटील तारा, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ते तालुका सरचिटणीस आहेत. आज आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोशन अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिल्याबद्दल मनपूर्वक आपलं आम्ही अभिनंदन आणि आभारी व्यक्त करू. त्यांच्या समेत आपण पाहतो खऱ्या अर्थाने दीपक पाटील पलसपे अतिशय चांगल्या प्रकारे या दोन्ही समालोचकांनी अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धेला योगदान दिलेलं आहे. दोन्ही समालोचकांचं अभिनंदन आणि आभारी व्यक्त करतो. आणि खास करून आमचे गुणलेखक जतीन गोंधली त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगलं योगदान आहे गुणलेखकाच्या भूमिकेच्या माध्यमातून. मग आमची प्राप्ती लाईव्ह असेल, जितू गोंधली वावंजय, त्यानंतर सानिया डीजे आणि मंडप डेकोरेशन ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे ते जगन्नाथ दाडावकर, या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा बोलूया दीपक पाटील यांच्याकडे. हॅलो चला, निकेशचे कौतुक करावं लागेल. निकेश आमचे कॅमेरामॅन आहेत. तर रोशन पाटील तारा यांचा सन्मान इथे केला जाईल. तर श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोशन पाटील आज समालोचकाच्या माध्यमातून घटक बनले. अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून त्यांनी योगदान दिलं. मराठी भाषेवर प्रभुत्व असणारं की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी, आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. मराठीवर प्रभुत्व असणाऱ्या समालोचकांचा सन्मान इथे केला जात आहे. रोशन आपण अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिल्याबद्दल पुन्हा एकदा दीपकदादा पाटील आणि संतोषदादा पाटील यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तर त्रिवेणी संगम दीपक, नितीन आणि हरदास या त्रिवेणी संगम या सन्मान तुमचा केला जाईल. त्रिवेणी संगमचा सन्मान इथे केला जाईल. यावर त्रिवेणी संगम, या त्रिवेणी संगम आपण पाहतो कार्यार्थाने त्रिदेव म्हटलं जाते त्यांना. या त्रिवेणी संगमचा येतोची सन्मान इथे केला जाईल. कारण ते नेहमी म्हणत असतात की जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे आमच्या त्रिवेणी संगमची दोस्ती, असा त्रिवेणी संगम पाहतो. आणि त्यांचा यथोचित खऱ्या अर्थाने गौरव आमचे स्पर्धेचे शिल्पकार, भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जाते ते माजी सरपंच संतोषदादा पाटील आणि समाजसेवक दीपक शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या त्रिवेणी संगमला एकत्रित सन्मानित केलं जाईल. आणि आता मात्र बोलणार आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ओ टू दीपक पाटील यांच्याकडे बोलूया. तर भारत फोम अँड मॅट्रिक्स कडून लगातार 3 षटकारांना. तर इथे आपण पाहतो वलबली गावातील गावदेवी एंटरप्राइजेस विनोद शेठ चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आहेत. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आकाश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली, राजेश शेठ काथारा नेवाली सदस्य, त्यांच्या वतीने सुद्धा त्यांचा आभार व्यक्त अभिनंदन करण्यात आलेलं आहे. ऑटो कॉमेंट्री बॉक्स. तर भारत फोम अँड मॅट्रिक्स कडून लगातार 3 षटकारांना तब्बल 2100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी संध्याकाळचं सत्र शेवटचं सत्र आहे. 55 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी कानपोली या संघाला रोहित पाटील आणि आदेश मते अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक ऋषिकेश चौधरीचं
आउटसाइड ऑफ स्टंप फुल लाईन टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन हा चेंडू मात्र ठरवलाय पंचांनी. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मात्र खातं उघडेल ते कानपोली संघाचं 1 या धावेनं. धावसंख्येचा श्री गणेशा होईल. पहिली धाव स्कोर कार्डवर लगावली जाते. सुपर 8 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसामधील दुसरा संघ कोणता असेल? या अगोदर आपण पाहिलं तर खुटारी, करंजाडे, त्यानंतर रोहिंजण, जीते हे संघ क्वालिफाय झाले होते पहिल्या 2 दिवसांमध्ये. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आणि आज उसाटणे संघ क्वालिफाय झालाय. बळीरामजी पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दोन्ही बाजूंनी पारितोषिक आहेत. चेंज ऑफ पेस, कटर बॉल होता, धीम्या गतीने टाकला होता, इकडे मात्र निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल, टार्गेट चांगलं आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 55 धावांचं आणि त्याचमुळे कदाचित हा सामना शेवटपर्यंत जाण्याची चिन्ह मात्र जवळ पाहायला मिळतील. यावर स्क्वेअर ड्राईव्ह केला, इकडे मात्र पॉइंट वरून निघालाय बॉल आणि वेगानं पळतोय, जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता येतोय चौकार. जाऊन पूल केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, अलगद झेल सोडलाय. कदाचित हा झेल नाही, कॅच नाही, मॅच कदाचित सोडावी लागेल वळवली संघाला. असंच चित्र, कॅचेस विन द मॅचेस, परंतु इकडे सोडलाय झेल आणि धावसंख्या 4 ने पुढे जम्प करेल. स्कोर कार्डवर 10. व्हेरी इझी, अतिशय सोपा झेल होता. चांगला बॉल, फुल लेन, फॉलो थ्रू मध्ये पायानं अडवलाय. कमाल कमाल केली होती. थ्रो थोडासा वरून आला, परंतु चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाज ऋषिकेश कडून. चांगली बॉलिंग करतोय, व्हेरिएशन्स दाखवतोय. प्रत्येक चेंडू काही ना काही वेगळा करण्याचा प्रयत्न मात्र त्याचा राहिलाय आणि म्हणूनच पाठीमागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर संधी मिळाली होती त्याला विकेटसाठी, परंतु जीवनदान रोहित पाटील सारख्या फलंदाजाला. पहिलं षटक सुरू आहे. 55 धावांची गरज आहे. यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय, आता त्याच्याच डोक्यावरून ठोकलाय. जखमेवर मीठ चोळणारा षटकार. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर सुपर 8 साठी चैतन्येश्वर खुटारी हा संघ क्वालिफाय झालाय. त्यानंतर स्वर्गीय आरती भाग्यवंत, जय हनुमान, प्रियल 11 करंजाडे हा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झाला होता पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर आई एकविरा 11 ऋषभ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ जय दुर्गा रोहिंजण हा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जितू आई कृतान 11 जिते पेण तालुक्यामधील हा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय. आणि आज आपण पाहिलं तर गावदेवी कानपोली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे पुरस्कर्ते होते मोहित पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं उसाटणे संघानं बाजी मारले. सध्याच्या घडीला पाहूया कानपोली आणि वळवली या 2 संघादरम्यान सुरू असणारी लढत, परंतु झेल सुटल्यानंतर मात्र थोडंसं मित्रमंडळींनी शोल्डर डाऊन केले की काय इकडे मात्र रन्स मिळतात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरला मात्र सुरुवात झाली ती रत्नदीपच्या आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं लॉंग स्टॉप. 4 धाबा मिळाल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड लढावं लागेल. स्कोर इतकाही वाईट नाहीये. या धावसंख्येमध्ये अजूनही काहीतरी होऊ शकेल.
रत्नदीप चौधरी किन एक नामवंत गोलंदाज या संघाचा. ओ बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकफुट पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पार. एक दर्जेदार स्कोअर कटचा फटका. बॉल 4 धावांकरता पसार. येतोय चौकार. चित्र पाहायला मिळतं. तर सन्माननीय वासुदेव पाटील पेंदर आणि त्यांच्या समवेत विनोद पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार चषक स्पर्धेत स्वागत आहे तुमचं. डाऊन दी ग्राउंड डॉट शॉट. लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. उत्तुंग षटकार. यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट. नाही फिल्डर्स पाठीमागे. आणखीन एक बाउंड्री पाहायला मिळते आणि अक्षरशः रत्नदीप वर मात्र हल्ला चढवलाय. चौकार चौकार षटकार चौकार. दमदार परफॉर्मन्स. आता मात्र स्ट्रॉंग पोझिशन मध्ये गेलाय. ही नाही 11 गावदेवी दीपक शेठ यांची सुकन्या आहेत आणि त्यांच्या नावानं मात्र हा संघ खेळतोय सध्याच्या घडीला. दमदार परफॉर्मन्स. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट कडे चेंडू चाललाय. एक धाव येते. गावदेवी कानपुली क्रिकेट संघ खेळतो खऱ्या अर्थाने. हिने 11 गावदेवी कानपुली या नावाने खऱ्या अर्थाने त्याचे पुरस्कर्ते आहेत आपले आमदार चषकाचे ऑर्गनायझर दीपकदादा पाटील, समाजसेवक तलोजा मस्कूर. 35 धावा धावफलकावर आहेत. 35. अगदी डिफेन्सिव्ह बोर्ड मध्ये दिसला कारण ऑलरेडी धावा आल्यात या ओव्हर मध्ये आणि स्ट्राईक आपल्याकडे टेबल. एकेरी धावेच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा येताना दिसल्यात आणि त्याचमुळे 2 ओव्हर्स मध्ये भरभक्कम धावसंख्या उभी राहिले. 36 धावा धावफलकावर. 55 धावांचं लक्ष आहे आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र हळूहळू सोपा होत असताना उद्या या स्पर्धेमधील आणखीन एक मोठा पोल पाहायला मिळेल. सगळेच तगडे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. त्याच्यामध्ये पहिला सामना जो असेल चेंज गेम वडोली ब विरुद्ध दिवा कोळीवाडा. त्यानंतर नेरे विरुद्ध गोरसई बी अशी लढत पाहायला मिळेल. त्यानंतर बामणडोंगरी खेळेल मांडा संघाच्या विरोधामध्ये आणि चौथ्या मॅच मध्ये मुरबी विरुद्ध कासार वडवली. हे दिग्गज 8 संघांचा खेळ उद्याच्या दिवशी या मैदानावर रंगेल आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग उद्या या मैदानावर दिसेल. तर नक्कीच यायला विसरू नका बिलकुल कारण उद्या मात्र या स्पर्धेमधील आहे सगळ्यात मोठा पोल. तारे सितारे या मैदानावर मात्र अवतरतील. हलक्या हाताने कट केल्या. बॉल जाऊ दिलं. फर्स्ट स्लिप कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. आता अगदी रिलॅक्स मोड मध्ये आलेत. ज्या पद्धतीनं पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये केलेली फटकेबाजी परंतु एक सोडलेला झेल तो मोमेंटम कुठेतरी मिळाला असता परंतु त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलेलं नाहीये. त्यानंतर आदेश मते रोहित पाटीलला मात्र चौकार षटकारांची आतषबाजी केली आणि सध्याच्या घडीला संघाला सुस्थितीमध्ये ठेवलंय. मनीषचा हा बॉल फुल लाईन तो होता. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु इकडे मात्र चेंडू निर्धाव. चांगलं षटक एक हाताळावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे. जर एखादं चांगलं षटक इथे पडतंय तर अजून या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक करता येण्यासारखं आहे. कारण जोपर्यंत निकाल लागत नाही ना तोपर्यंत प्रयत्न करणं कधीच थांबवायचं नसतं. नाही हा शब्द तुम्हाला जोपर्यंत ऐकू येत नाही ना तोपर्यंत सारं काही शक्य आहे क्रिकेटमध्ये आणि तेच तुम्हाला करावं लागेल. हो इकडे मात्र टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये आहे. गोलंदाज जज करतात. विकेट डाऊन. ब्रेक थ्रू हवा होता आणि पहिला धक्का दिलाय तो गोलंदाज मनीष पाटीलला. पहिली सफलता वडवली संघासाठी.
तेच का अजूनही 18 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 18 धाबा हे इक्वेशन या मॅच मध्ये. परंतु अशीच गोलंदाजी झाली. मनीष पाटीलला पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले आणि एक महत्वाची विकेट. त्याचमुळे रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट्स आल्या, डॉट बॉल येत राहिले, तर या मॅच मध्ये मात्र अजूनही प्रेशर बनवता येऊ शकेल. मनीष पाटील कमबॅक करून देत असताना टीम वळवलीसाठी. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला होता, हलक्या हाताने मात्र जाऊ दिलं चेंडूला, परंतु कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव. सुरुवातीला प्रमुख अस्त्र रत्नदीप चौधरी, ऋषिकेश चौधरी ज्यांच्या ओव्हर्स मध्ये मात्र मजबूत धावा कुठल्या, परंतु मनीष पाटील मात्र कमबॅक करून देतोय. तो हिमांशु इंटरप्राइजेस वळवली या संघाला. हो, यावेळचा आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा या ठिकाणी मिळेल, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतोय तो 38 या आकड्यावर. 38. 17 धावांची गरज आहे. 14 बॉल 17 धावा. या 2 बॉलवर मोठे फटके येणार नाही त्याची काळजी घ्यावी लागेल मनीषला. वेगवान चेंडू होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. मिडॉन कडून वाईडिश लॉंगचा फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचले, तोपर्यंत मात्र एक सिंगल, एकेरी धाव. पहा, थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये केलाय तो हिमांशु इंटरप्राइजेस पुरस्कृत गावदेवी वळवली या संघानं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 36 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये मात्र थांबवलंय. मनीष पाटील. ओ, स्विच हिटचा प्रयत्न, फटका फसलाय आणि शॉर्ट फाईन लेगला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. ज्या पद्धतीचे हावभाव आहे तिकडे मात्र चेक केलं जाईल. कदाचित रिव्हर्स स्वीप आहे, त्यामुळं बॅटला चाटून गेलाय, शोल्डरला लागलाय, आर्म्सला लागलाय, याची कदाचित चाचपणी होते. 2 पंच एकत्रित आलेत आणि पंचांनी सांगितले की नॉट आउट आहे. त्यामुळे सुरुवातीला मात्र थोडासा जल्लोष झाला होता, परंतु कुठेतरी इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. परंतु काय षटक हाताळलाय. भले मॅचचा रिझल्ट काही लागला तरी चालेल, परंतु ज्या परिस्थितीमध्ये मनीष पाटीलने हे षटक केलंय ना, नक्कीच त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या ओव्हरमध्ये फक्त 3च धाबा आल्यात आणि एक महत्वाची विकेट सुद्धा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 39 धाबा धाव फलकावर आहेत आणि अजूनही 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड. संध्याकाळचं सत्र सगळ्यांचं लक्ष वेधतोय. एका बाजूला हिमांशु इंटरप्राइजेस पुरस्कृत गावदेवी वळवली आणि दुसऱ्या बाजूला हिनाया गावदेवी कानपुली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य असे संघ आहेत. आजच्या दिवशी आपण पाहिलं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आजच्या दिवसामधून सुपर 8 साठी दाखल झालाय. चौथं षटक फार इम्पॉर्टंट असेल या दोन्ही संघांसाठी, कारण हे षटक जर वळवली संघाच्या बाजूने गेलं तर लास्ट ओव्हर मध्ये मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते. चौथं षटक कोणाला देतात ते सुद्धा पाहणं गरजेचं राहील. रत्नदीप चौधरी. रत्नदीप सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर रत्नदीप अनेक तालुकानिहाय स्पर्धा सुद्धा खेळताना दिसतोय. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा सुद्धा खेळतोय आणि ओपनच्या स्पर्धा खेळताना कुठेतरी व्यावसायिक क्रिकेटर होऊ पाहतोय. एवढं टॅलेंट मात्र या खेळाडूकडे नक्कीच आहे. 12 बॉल 16 धाबांची आवश्यकता. पहिलाच बॉल वेगवान. यावेळेस मात्र लेंथ बॉल टप्पा पडला तर थोडासा खाली राहून निघून गेला विकेट किपरकडे. निर्धाव चेंडूची सांगता. त्यामुळे सुरुवातीला मात्र बिनधास्त दिसणारा कानपोली संघ आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पडले या गोलंदाजीनं. अनिश्चितता नेहमीच पाहायला मिळते क्रिकेट या खेळामध्ये. त्यामुळं अजूनही मॅच पाहायला गेलं तर म्हणावं तेवढी सुटलेली नाहीये कानपोली संघाच्या दृष्टिकोनातून. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावांची गरज. रत्नदीप चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट ना. थोडंसं रनअप मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा पंचांचा येत असताना पुन्हा धावावं लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन कडूसर आहेत, कैलास 4G, त्यानंतर सुनील तांडेल. अतिशय चांगलं काम आजच्या दिवसभरामध्ये मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय.
म्हणजे साथी गुणसंख्या लेखक जतीन गोंधळी उसाटणे चांगली साथ मात्र त्यांची लाभली आज संपूर्ण दिवसभरामध्ये. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक अँगल्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. चेहऱ्यावरचे प्रत्येक खेळाडूचे हावभाव मात्र टिपले गेले. एक सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी मात्र तुमच्यापर्यंत पुरवली प्राप्ती लाईव्ह. संपूर्ण कॅमेरामॅननं सुद्धा आज चांगलं कार्य केलंय दिवसभरामध्ये. व्हाईट बॉल आलाय, एक अतिरिक्त रन. आमचे डीजे मास्टर त्यांना संगीताच्या तालावर सगळ्यांना स्थिर करण्यास भाग पडला. आमच्या आवाजाची सुद्धा काळजी घेतली, त्यांचे सुद्धा मनापासून आभार आपण मानूयात. ओ बाउन्सर होता यावेळेस थोडासा आणि स्ट्रेट गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. झेल मात्र टिपलाय. आणखीन एक धक्का बसेल तो हिनाया 11 गावदेवी कानपुली या संघाला. चेतन पाटील मैदानाच्या बाहेर. दोन धक्के दिलेत कानपुली संघाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना निखिल पाटील. थोडस टेन्शन आता मात्र कानपुली संघावर सुद्धा घोंगावतोय, कारण ज्या पद्धतीनं कमबॅक केलंय ना वाखणण्याजोगा. दमदार परफॉर्मन्स. रत्नदीप चौधरी आता मात्र लई मध्ये परतलाय. दुसरं षटक केलं होतं ज्या ओव्हरमध्ये मात्र 20 धावा दिल्या होत्या. याच गोलंदाजांना सर्वाधिक महागडे षटक. तर ऐवा कॅचसाठी या मॅच मध्ये आता मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असेल. अर्थातच तळोजी बसकूरचे सरपंच साहेब संतोष शेठ पाटील साहेब, त्याचप्रमाणे दीपक शेठ पाटील साहेब, A1 जोडी आणि ज्यांच्या माध्यमातून मात्र प्रेक्षक वर्ग व आपण तयार राहा. आपल्याला सुद्धा खुश केलं जाईल. फक्त सीमारेषेच्या बाहेर हा झेल जर टिपला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. बी रेडी, अलर्ट मोड मध्ये राहा. कधीही चेंडू आपल्या दिशेला येईल. सामना आता मात्र थोडासा अवघड करत घेतलाय. सोपा वाटणारा पेपर आता मात्र स्वतःहून अवघड केलाय. शेवटचे 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. होता कुठे सामना आणि आता मात्र वळवली संघानं आपल्या बाजूने फिरवलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम रत्नदीप चौधरी. ओघा चेंडू आपण पाहूया. कव्हर्सला गॅप मध्ये आहे. बराच धावलाय पॉइंटचा फील्ड. थ्रो येईपर्यंत मात्र रन्स मिळाला. आता याच धावा तारणाऱ्या ठरतील कदाचित. या 2 धावांच्या बरोबरीने मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 42 या आकड्यावर. अजूनही 13 धावा दूर आहे हा संघ. 8 बॉल 13 धावा. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत रत्नदीप चौधरीचे. या 2 बॉल मध्ये मोठा फटका आला नाही तर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये फुल ठसन पाहायला मिळू शकते. आणि रत्नदीप चौधरी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय सुपर फॉर्म मध्ये आहे. ओ टॉस झालाय बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली लेंथ बॉल. गुड लेंथ स्पॉट वरून मात्र इकडे गिअर शिफ्ट केला बॉल आणि सरळ यष्टीरक्षक मुकेशच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. काय चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगत आणि आता मात्र इक्वेशन चेंज झाले. 7 बॉल 13 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज होती. जवळ बॉल टू बॉल इक्वेशन्स होते या मॅच मध्ये, परंतु दृढ इच्छाशक्ती आहे. पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळालाय. आणखीन एक वेगवान चेंडू टॅप केलाय समोरच्या दिशेला. मिड ऑफला फिल्डर आहे. पहिल्यांदा बॉल पकडणं गरजेचं होतं. इकडे सापडला असता, एकदा वाचली असती, परंतु इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये अखेरीस फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का लागलाय तो हिनाया 11 गावदेवी कानपुली या संघाला निखिल पाटीलच्या स्वरूपामध्ये. निश्चित स्वरूपात दीपक पाटील कौतुक करावे लागेल. निश्चित स्वरूपात या सामन्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा परतण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने लेंथ लाईन आणि दिशा
या तिन्ही खऱ्या अर्थाने बांबीवर त्यांनी सातत्याने नियंत्रण ठेवलं आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अर्थात कानपुली क्रिकेट संघाला मोठे फटके मारण्यापासून त्यांनी रोखलं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील. या तालुका ओपन खेळतो हा खेळाडू, बऱ्याच वेळेला मोठी मागणी आहे, बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या आयकॉनच्या स्पर्धा खेळण्यासाठी रत्नदीप जात असतो, त्यामुळे एक मोठा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आलेला आहे. परंतु त्याचं आधीचं षटक मात्र महागड ठरलं होतं. ज्या पद्धतीनं आदेश मतेनं पहिल्या 4 बॉलमध्ये त्याला 3 चौकार आणि 1 षटकार लगावला होता आणि त्याचमुळे असं वाटलं होतं त्या फटकेबाजीनंतर कानपोली संघ सहजासहजी विजयाला गवसणी घालणार, परंतु ते त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल तो हिना 11 गावदेवी कानपोली या संघाला. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 12 धावांची गरज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र सुरू असणारी लढाई मात्र लक्षवेधी ठरले. चित्त थरारक सामना मात्र प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. पहिली 2 ओव्हर्स मात्र कानपोलीची होती, त्यानंतरची 2 ओव्हर्स मात्र वळवलीनं गाजवली. आता हे षटक, शेवटचं षटक मात्र कोणता संघ चांगला खेळणार आहे ना, तोच संघ सुपर 8 मध्ये जाईल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 36 धाबा आल्या होत्या, नंतरच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 7 धाबा आल्यात. सामना इकडेच फिरवलाय वळवली संघाकडे, परंतु वळवली संघाकडे मोमेंटम शिफ्ट झालाय. विकेट थोड्याशा गेल्यात, परंतु रोहित पाटील, करण पाटील आणखी एक यंगस्टर या टीमचा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्याबद्दल दुमत नाहीये. कोणीही कधी येऊन षटकार मारू शकतो. एखादा मोठा स्ट्रोक हा सामना लगेचच कानपोली संघाच्या बाजूने फिरवला जाईल, परंतु या सिच्युएशनला आता मात्र फलंदाजांच्या मनामध्ये काय सुरू आहे. इकडे सिंगल्स घ्यायच्या, एखादा मोठ्या स्ट्रोकसाठी जायचा, मग मोठा स्ट्रोक खेळायला गेलो तर मिस टायमिंग झालं तर असे नाना विविध प्रश्न मात्र डोक्यामध्ये बंडावून सोडत असतात. पाहूया शेवटचं षटक. रमेश श्रीवास्तवचा हा बॉल, लेंथ बॉल इकडे पूल करायचा होता, चेंडू निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल, पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि आता मात्र समीकरण चेंज होईल. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. सुपर बॉलिंग, काय दर्जेदार कमबॅक आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 19 धावांची गरज होती 3 ओव्हर्स मध्ये. 3 ओव्हर्स मध्ये 19 आणि आता 5 बॉल मध्ये 12. हे समीकरण पहा कशा रीतीनं क्रिकेट या खेळामध्ये ही रंजकता आहे ना, हीच मुळात आणि हीच रंजकता अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक मात्र क्रीडांगणाच्या भोवती गर्दी करत असतात आणि तेवढेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आनंद घेत असतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रमेशचा हा बॉल फटका फसलाय, परंतु वॅकंट एरियामध्ये पडलाय. एकच जाव त्या ठिकाणी येईल. हळूहळू मात्र पाहायला गेलं तर वळवली संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये सरकत असताना शेवटचे 4 बॉल 11 धावांची गरज आहे. 11 नीडेड, नाव रिमेनिंग 4. थोडासा सुसाट वेगानं सुटलेला कानपोली संघ आता खडबडून जागा झालाय. असंही काही घडू शकतं का, हाच विचार मात्र ते करत असतील. जेव्हा तुम्ही रिलॅक्स मोड मध्ये जाताना एखाद्या सामन्यामध्ये, तिकडेच खरं तर प्रतिस्पर्धी संघ आगेकूच करतो आणि या घटना आजपर्यंत अनेक वेळेला मात्र तुम्ही मैदानामध्ये पाहिल्या असतील. राजाचा रंग आणि रंकाचा राजा झाल्याशिवाय सोडत नाही हा खेळ आणि म्हणूनच पाहायला गेलं तर आम्हाला सर्वांना वेड लावणारा खेळ क्रिकेट. शेवटचे 4 बॉल 11 रनची आवश्यकता. रमेश श्रीवास्तव गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट, हा फटका धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये आणि म्हणजेच काय रोहित पाटीलला स्ट्राईक हवी आहे आणि त्याचमुळे त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी टीम वळवलीला होताना दिसतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 3 बॉल 11 रनची आवश्यकता. 18 बॉल 19 धावांची गरज होती आणि आता मात्र 3 बॉल 11 धावा. काय मॅच रंगले, कमाल सामना. मागच्या आपण पाहिलं ना 15 बॉल मध्ये फक्त 8 धावा आल्यात आणि इकडेच मात्र मागे पडलाय तो हिना 11 गावदेवी कानपोली हा संघ. बाउन्सर अटेम्प्ट केला होता, फटका क्लास आहे. बॉलला पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, जाईल सीमा रेषा पार. हाच आत्मविश्वास होता रोहित कडे आणि म्हणूनच मागच्या चेंडूवर सिंगल घेतली नव्हती आणि या 6 धाब्यानं मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना टीम कानपोली
यस अंपायर, 2 चेंडू आणि 5 धाबांची गरज आहे. या षटकारासाठी मात्र दीपक शेठ पाडली साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणखीन एक षटकार आला तर मात्र जवळजवळ हा सामनाच फिनिश होईल. तिसऱ्या पंचांची मदत मागितली अंपायर्सनी. चला चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. गोलंदाजाची शैली तपासण्याचं कार्य मात्र करतील. 2 बॉल आणि 5 धाबांची गरज आहे, परंतु काय कॉन्फिडंट होता रोहित पाटीलचा, तो मात्र सगळ्यांनाच आवडला असेल. पाठीमागच्या चेंडूवर सिंगल घेतली नाही आणि कव्हर्सला षटकार ठोकला. या फलंदाजानं आपल्यातली गुणवत्ता दाखवले. संध्याकाळच्या सत्रामध्ये फुल पैसा वसूल मॅच. शेवटचे 2 चेंडू 5 धाबांची गरज. ओ डाऊन दी ग्राउंड, स्ट्रोक समोर वेगवान आणि बॉल पहा गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आटोकाट प्रयत्न झाले, परंतु या 4 धाबांच्या बरोबरीनं सामना आता मात्र लेवलला आलाय. 1 चेंडू आणि फक्त 1 धावेची गरज. बघा स्पर्धेची नियमावली आहे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. निश्चित स्वरूपात स्पर्धेची नियमावली आहे. चित्त थरारक लढत, उत्कंठावर्धक लढत मात्र पाहायला मिळाले. आणि रोहित पाटील मात्र मागच्या 2 बॉलवर मध्ये केलेल्या 10 धावेनं हा सामना फिरवलाय. सुरुवातीला असं वाटलं होतं कदाचित चौकार सेव्ह झाला असता तर मात्र इकडे टोटल मध्ये वाढ पाहायला मिळाली असती. लास्ट बॉल थ्रिल, शेवटच्या चेंडूचा थरार. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित आमदार चषक 2025 मध्ये मात्र आजच्या दिवशी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी सुपर 8 मध्ये दाखल होणारा हा 6वा संघ कोणता असेल याची उत्कंठा मात्र तमाम क्रीडा रसिकांना लागले. लास्ट बॉल थ्रिल, आजच्या दिवसामधील शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. धक धक आता मात्र प्रेक्षकांची होऊ लागले. एक शेठ पाटील यांच्या वतीनं 1 धावेला 1000 रुपये. किंमत पहा या धावेची किती वाढली आता मात्र. कारण ईच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं तेंडुलकर उगाच नाही म्हणायचा. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हृदयाचे ठोके हुसेन बोल्ट पेक्षा जास्त गतीने धावायला लागलेत. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. रमेश श्रीवास्तवकडे आता मात्र वळवली संघाच्या समर्थकांच्या नजरा, परंतु रोहित पाटीलनं मात्र सामना फिरवलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या सामन्यासाठी. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. लास्ट बॉल थ्रिल. बॅक टू द बॉलर्स आणि रन कंप्लीट झाले आणि सुपर 8 मध्ये दिमागदार रीतीमध्ये प्रवेश केलाय हिनाया 11 गावदेवी कानपोली संघाना. वेल प्लेड बॉईज, हार्दिक अभिनंदन टीम कानपोली. हार्ड लक मुकेश, हार्ड लक वळवली. चांगला संघर्ष पाहायला मिळाला, शेवटपर्यंत लढला वळवली संघ, त्यांचं सुद्धा तेवढंच कौतुक. तर जी लढत झाली खऱ्या अर्थाने या लढतीमध्ये हिनया 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाने विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन. हिमांशू एंटरप्राइजेस वलवली क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सामन्याचा हिरो 1 मॅन आर्मी रोहित या सामन्याचा हिरो मान्यवरांचा इथे सन्मान केला जात आहे. आणि या स्पर्धेमध्ये